बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड dy by dx if y equals to e raised to x into tan x. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग इथं काय येणार, dy by dx इज इक्वल्स टू dy dx ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार e रेज टू एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, मग बघा इथं येणार, आता इथं बघा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. तर मल्टिप्लिकेशन असल्यावर काय करायचं, यू इंटू प्रोडक्ट रूल यूज करायचं. डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्ही रूलनुसार यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे पहिला तसाच ठेवायचा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे, या रूलनुसार इथं काय होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स, सॉरी आता डी बाय डी एक्सच्या आधी यू म्हणजे काय, ए रेस टू एक्स. मग ए रेस टू एक्स तसंच टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस टॅन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे, मग आता ई रेस टू एक्स तसाच टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स तसाच आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ठीक आहे, मग इथं ई रेस टू एक्स दोघांकडं पण इथं कॉमन घेऊ. इथं येणार आहे सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये. मग याला आपलं फायनल आन्सर डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. बघा इथं आपण दोन फॉर्म्युले यूज केले. दोन फॉर्म्युले कोणते यूज केले, तर पहिला फॉर्म्युला यूज केला डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे, ई रेस टू एक्सचं काय येतं, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्सच येतं. आणि डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स काय येतं, सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग या फॉर्म्युलेनुसार याचा आन्सर आला ना, आपण इथं ई रेस टू एक्स दोघींकडे पण होता म्हणून कॉमन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटलं ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. बघा हा पण 2 मार्काचा प्रॉब्लेम होता.